काय मैत्रिणींना मग ना आपली जांभूळ पिकली आता. हो का, आज जरा जास्तच निघली ती, आणखीन आहे ती. मी एवढीच आता खायापुरती आणली ती. त्यातनं पण पाखरं असं बघायचं, एखादा पाखरं खात्यात, खालनं कोंबड्या खात्यात. ते दाखवते. ह्या वर्षी काय लय लागले, गेल्या वर्षी लय लागली होती, गच्च भरलं होतं झाड. ह्या वर्षी बोटाने मोजा इतकेच लागले ते फक्त. दाखवते, एक थोडी लागली ते, एका तर जांभळीला 3च घड लागले त्या, आणि ती पण खाली बसून तोडा येते ती. एकाच फांदीला लागले ती बघा. तर इथलीच मी तोडून नेलेत, वरची तोडली नाहीत. म्हणलं पार्थ शाळेत आल्यावर तोडून. असं पाखरं खाते ती, कोंबड्या खात्यात, पाखरं खाते ती, ले खाते ती. हो का, इथं पण एक खाल्ले. इथली नेलेत मी तोडून. यावर्षी एवढी नाही ती जांभळं म्हणाव्याशी नाही ती, गेल्या वर्षी लय लागली होती, गच्च भरलं होतं झाड, गच्च. आंब्याला पण आंबं नाही तर, आणि जांभळीला पण जांभळं नाही तर. ते इथे इकले पिकलेलं दिसलं, तिथे गेलं काय ते. पण गोड आहे ती बरं का, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी गोड आहे ती जांभळं. गेल्या वर्षी एवढी गोड नव्हतीच, पहिल्यांदा असल्यामुळे नव्हती का काय, पण नव्हती. का बघा कशी खाते पाखरं, तुम्हाला दाखवते मी किती पिकलेले. गोड लय म्हणजे गोड होती यावर्षी. हिला तर लागलीच नाही, 3च घड लागले तर मला दाखवते. इथे एक आहे, इथे एक आहे, आणि इकडे इकडे का पलीकडे 4च आहेत, मोजून 4. वर्षी कशाने काय माहिती लय जांभळच लागली नाही ती. गेल्या वर्षी गच येणारे जाणारे सुद्धा थांबून नेत होते, इतकी लागली होती. वर्षी म्हणतात 1 वर्ष लय लागतं, 1 वर्ष कमी लागतं, तसं काहीतरी असं. त्यामुळे ह्या वर्षी कमी लागतं. पण आंब्याला गेल्या वर्षी तरी एक पण आंबा नव्हता. नाही पिऊ द्या, चट्टान लागल्यावर पिल. संध्याकाळी पिल. बघा आपल्या आंब्याला पण आंबा चकोचं चकोत मोठं होऊन पडायला लागले. कुठे गेलं बघा चुकून. वारं पण सुटलं होतं, वाऱ्याने पडलं. पण काल एक वारं होतं, पण ह्याच्या आधी वारं नसून पण पडलं होतं. हे रॉकी सर एवढं चक्कू झाले तर पडते तर तिथला नाही. आणखी ते आंब्याला आंबा दाखवता तुम्हाला, पाड लागून आपल्या आंब्याला पण असंच लागले तर. आंबा पण मोजा यासारखंच लागले तर. यावर्षी आंबा नाही, जांभळं नाही. गेल्या वर्षी आंबा नव्हता. एवढंच येतं आंबा. इथे तुम्हाला सांगते 20 निघते ना. तर कच्चं तोडलं नाही तर आरोशनेच हाताला येते तेवढं. 1-2 तोडलेले तर बघा आंबा पण नाही तुले. किती पाड लागते काय माहिती. आता आरू नाही, आरू गेल्या मामाच्या गावाला. इथं चिमणीनं घरटं केलंय काय. वाव पिलंय ती. आज मला दाखवते मी. पहिल्यांदाच ते साईडला आले. त्यांची आई असली तो काय आहे ती, तिथे शेवग्याच्या झाडावरती पिलांची आई. 3 पिले ती. इकडं माझ्याकडं
छान फुले ते तिने ते कशी तोंड वगैरे किंवा खायसाठी करते. चला असं नको त्यांना काय करायला. बिचारी रॉकी इथं झोपलाय झाडाखाली. असू द्या नको. चला आंब्याला पाड लागल्यावर आंबा खाऊ. आरू नाही इथं. आरुष ही माझा आंबा आहे, ती माझा आंबा आहे करत होता. आता गेले मामाची लागणच एवढा 8-10 दिवसात पाड. इकडं तर नाही तर सगळं एवढं 2 मोठं पण नाहीत बरं का. ह्याच्या गेल्या वर्षी लागलं होतं मग गेल्या वर्षी आता 2 वर्ष झालं मोठं होतं. जाऊ असू द्या काय असन ते असन. लागायला लागलेत फळबाज झालं. पाऊस पडायला लागलाय आता. दणकारा पाऊस पडायला लागलाय की काय होतं या खालची दणकाराही होतो ना खाली बसलेला माझं याजांमध्ये साप बाहेर यायला लागले. तर कारण आमच्या इथं ना रात्री तुम्हाला सांगते कुठं साप निघला होता. मी जेवण झाली भांडी घासायला आली मग मला इथं ना मोटर चालू करायला आली. मी भांड्यालाही नव्हतं म्हणून इथं साप बसला होता म्हणून दाखवते मी. आमची फुलाची ह्याची पेटी आहे. इथं साप बसला होता. इथं बसला होता साप. त्यांना बोलवस तर ते गावात गेलं होतं. पृथ्वीला बोलवलं त्यांनी पण बघितलं. नंतर गेला कुठं दिसलाच नाही दिसलाच नाही. बघा शेतकऱ्यांना पेटी उघडताना आपलं सावध बघून काठी घेऊन आधी हे करत जावं बघत जावं. काय होतं आता बाहेर निघते दणकऱ्याने त्याच्यामुळं इथं बसलं होतं. मग बघितलं नाही तर कधी मी न बॅटरी घेता येते पण आता इथनं पुढं बॅटरी घेऊन येणार चालू करायला. घरापासलंच आहे काही घर. आमच्या दिरांचं घरही खिडक्या बसवायचे राहिले ते थोडंसं काम राहिले त्यांचं पण त्यांचं. जेवण करायचे आता. शनिवार खिचडी परतली जेवायला. चला मग कसं वाटतं आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईबर करा, बेल आयकॉन बटन दाबा.